नमो बुद्धाय. जय भीम. 2. ब्रह्मा सहंपतीकडून सुवार्तेची घोषणा. यानंतर ब्रह्मा सहंपतीने विचार केला की तथागत बुद्धाने धम्म शिकवून सर्वांकरिता देण्याकरिता तयार करण्यात आपण यशस्वी झालेलो आहोत. यामुळे ब्रह्मा सहंपतींना अतिशय आनंद झाला. त्यांनी तथागत बुद्धांना वंदन केले. उजवीकडून बुद्धांना प्रदक्षिणा घातली. बुद्धांकडे एकदा वळून पाहून ते तिथून निघून गेले. परत जात असताना ब्रह्मा सहंपती जगाला घोषित करीत होते की ही आनंददायी सुवार्ता ऐकून हर्ष उल्हासित व्हा. जगातील सर्व दुःखांचे व कुशलतेचे मूळ बुद्ध आपले तथागत यांनी शोधलेले आहे व बुद्धांना त्यामधून मुक्त बाहेर पडण्याचा मार्ग ज्ञात आहे. जे निराश आहेत, दुःखी, कष्टी आहेत त्यांना बुद्ध समाधान देतील. युद्धपीडितांना शांतता प्रदान करतील. ज्यांचे हृदय विदीर्ण झाले आहे, धीर खचला आहे त्यांना ते धैर्य देतील. जे अन्यायाने दबलेले आहेत, जुलमाने उत्पीडित चिरडलेले त्यांच्यात बुद्ध आशा आणि विश्वास निर्माण करतील. लोक हो, जे जगातील दुःखांच्या यातना भोगत आहेत, जे जगाशी जगण्याकरता संघर्ष करीत आहात, अन्याय सहन करीत आहात, न्यायाकरता तळमळत आहात, त्या सर्वांनी हर्ष उल्हासित व्हा. या आनंदी सुवार्तेने प्रसन्न व्हा. जखमग्रस्तांना आपल्या जखमा बऱ्या होणारच. जे भुकेलेले आहेत त्यांना भरपेट जेवण मिळणारच. थकलेल्यांना विश्रांती मिळणारच. तहानलेल्याला तहान भागणारच. व अंधारात चाचपडणाऱ्यांनो आता प्रकाश प्राप्त करून घ्या. परित्यक्त निरुत्साही जन हो, आता हर्षभरीत व्हा. तथागत करुणामय बुद्धांच्या सद्धम्मात अशी उत्कट प्रेरणा आहे की जे परित्यक्त किंवा अनाथ आहेत, ज्यांना खालच्या दर्जाचे मानले गेले आहे, त्यांचा उद्धार करून त्यांना वर उठण्याची प्रेरणा निर्माण होते. जे अधपतित आहेत त्यांना आपला उद्धार करून घेण्याची उदात्त प्रेरणा मिळते. जे पददलित आहेत त्यांना प्रगतीपथावर नेणारा समतेचा प्रकाश होत मिळतो. करुणामय तथागत बुद्धांचा धम्म सदाचाराची शिकवण देणारा धम्म आहे आणि जगात सद्धम्म राज्य प्रस्थापने हे त्यांचे उद्दिष्ट आहे. तथागतांचा धम्म म्हणजे सत्य, संपूर्ण सत्य आणि दुसरे काही नसून केवळ सत्यच आहे. करुणामय तथागत बुद्ध धन्य आहेत. बुद्धांचा बुद्धिवादी धम्म मार्ग अंधश्रद्धेतून विमुक्त करणारा आहे. तथागत बुद्ध धन्य आहेत ज्यांनी मध्यम मार्गाची शिकवण दिलेली आहे. धन्य आहे तथागत बुद्ध ज्यांनी सदाचरणाच्या मार्गाची शिकवण दिली आहे. धन्य आहे तथागत बुद्ध जे शांती, प्रद, निब्बाण, निर्वाणाची शिकवण देतात. धन्य आहे तथागत बुद्ध जे प्रेम, करुणा, मैत्री, भ्रातृभावाची शिकवण देतात की जी मनुष्याला आपल्या बांधवांची बंधमुक्तता करण्याकरिता सहाय्यभूत होते. 3. प्रवर्तनाच्या 2 पद्धती 2 विभिन्न प्रकारच्या लोकांसाठी. बुद्धांचा धम्मप्रचार योजनेत प्रवर्तनाचे 2 अर्थ आहेत. भिक्खू वर्ग ज्यास संघ म्हटले त्यात प्रवर्तित होणे व उपासक किंवा धम्माचा अनुयायी म्हणून गृहस्थीने प्रवर्तित होणे हा दुसरा अर्थ. भिक्खू आणि उपासक यांच्या धम्म जीवन मार्गात मुख्य 4 बाबी वगळल्यास कोणताही फरक नाही. उपासक हा गृहस्थ म्हणून संसारात जीवन व्यतीत करतो. भिक्खू गृहीण परिवारजक होतो. उपासक व भिक्खू या दोघांनीही आपल्या धम्म जीवनात काही नियम पाळले पाहिजेत. भिक्खूंसाठी काही प्रतिज्ञा, नियम, वचने आहेत व ज्यांचे पालन झाले नाही व त्या तोडणे दंडनीय ठरतात. उपासकांकरता जे शिलाचरण अभिवचन असते आपल्या स्वर्थ सामर्थ्यानुसार जास्तीत जास्त पालन करावयाचे असते. उपासकास संपत्ती बाळगता येते, भिक्खूंना मालमत्ता बाळगता येत नाही. उपासक होण्याकरिता कोणताही विधी समारंभ करावा लागत नाही. भिक्खू होण्याकरिता उपसंपदा नावाचा संस्कार विधी करावा लागतो. बुद्धांकडे जे कोणी जात असत व ज्यांना कोणाला भिक्खू व्हायचे असेल किंवा ज्यांना कोणाला उपासक व्हायचे असेल त्यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे बुद्ध प्रवृत्तीत करीत असत. उपासक हा जेव्हा त्यास वाटेल तेव्हा केव्हाही उपसंपदा घेऊन भिक्खू होऊ शकत असे. जर भिक्खूने प्रमुख प्रतिज्ञा नियम तोडले किंवा भिक्खू संघाचे सभासदत्व सोडावे वाटले तर तो भिक्खू राहत नसे. या धम्म ग्रंथाचा पुढील काही पृष्ठांत ज्याची नावे आलेली आहेत त्यांनाच बुद्धांनी प्रवर्तित केले असे समजू नये. ज्या काही धम्म प्रवर्तनाच्या घटना निवडलेल्या आहेत, उदाहरणे दिलेली आहेत, ती फक्त हे दर्शविण्याकरिता दिलेली आहेत की आपल्या संघात प्रवर्तित होण्याकरिता अथवा धम्म शिकविताना
जात म्हणून कोणत्याही प्रकारचे विशेषत्व किंवा स्त्री पुरुष असा भेद बुद्धांनी केला नाही. भाग दुसरा. परिव्रजकाचे प्रवर्तन. सारनाथ येथे आगमन. आपल्या धम्माचा उपदेश करण्याचे ठरविल्यानंतर बुद्धांनी स्वतः विचार केला. सर्वप्रथम कोणास धम्मोपदेश केला पाहिजे. बुद्धांनी अलार कालाम यांच्याविषयी विचार केला. बुद्धांच्या मते अलार कालाम हे विद्वान, शहाणे, बुद्धिमान आणि बऱ्याच प्रमाणात शुद्धाचरणी होते. जर का त्यांना प्रथम धम्मोपदेश केला तर, परंतु अलार कालाम यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. नंतर बुद्धांनी उद्दक रामपुत्रांना आपला धम्मोपदेश करण्याचा विचार केला, परंतु तेही मरण पावले होते. त्यानंतर बुद्धांनी आपल्या सोबत पूर्वी असलेल्या 5 सोबत्यांचा विचार केला, जे सोबती निरंजना नदीच्या काठी उग्र शारीरिक क्लेशाची तपस्या करीत असताना सोबत होते. आणि नंतर उग्र शारीरिक क्लेशाचा तपश्चर्याचा मार्ग त्यागल्यानंतर ते सोबती रागावून तथागतांना सोडून निघून गेले होते. त्यांनी तथागतांकरिता भरपूर काही केले आहे. सेवा केली, त्यांनी काळजी घेतली, तर मग त्यांनाच प्रथम धम्मोपदेश का करू नये. बुद्धांनी त्यांच्या ठाव ठिकाणी चौकशी केली, तेव्हा त्यांना कळले की सारनाथ येथील इस्तिपतनांच्या मृगदय वनात आहेत. तेव्हा बुद्ध त्यांच्या शोधार्थ निघाले. त्या 5 जणांनी बुद्ध येत आहेत हे पाहिल्यानंतर आपापसात ठरवले की बुद्धांचे स्वागत करावयाचे नाही. त्यांच्यापैकी एक जण म्हणाला, मित्र हो, हा तपस्वी येत आहेत. त्याने शारीरिक क्लेशाचा, वैराग्याचा, तपश्चर्याचा मार्ग सोडला आहे आणि आरामाचा मार्ग स्वीकारला आहे. त्याने पाप केले आहे, त्यामुळे आपण त्याचे स्वागत करता कामा नये. त्याचे स्वागत करता कामा नये. त्याचे भिक्षापात्र आणि चिवर आपण आपल्या हाती घेता कामा नये. त्यांच्याकरिता फक्त एक आसन बाजूला ठेवून देऊ. जर त्याला वाटले तर तो बसेल. हे सर्वांनी मान्य केले. परंतु बुद्ध जेव्हा जसजसे त्यांच्या जवळ आले तसे ते 5 परिव्राजक आपल्या निश्चयानुसार वागू शकले नाहीत. त्यांच्यावर इतका प्रभाव पडला की ते आपल्या जागेवरून उठून उभे राहिले. एकाने बुद्धाचे पात्र घेतले, एकाने बुद्धाचा चिवर घेतले, एकाने तथागताकरिता आसन तयार केले व एकाने बुद्धाचे पाय धुण्यासाठी पाणी आणले. खरोखरच ते एका अप्रिय न बोलवलेल्या अतिथींचे अद्वितीय, असाधारण स्वागत होते. अशा रीतीने जे बुद्धांचा उपहास करणार होते ते बुद्धांची पूजा करू लागले. 2. बुद्धांचे प्रथम प्रवचन. एकमेकांना अभिवादन करून कुशलक्षेम विचारल्यावर 5 परिव्राजकांनी तथागत बुद्धांना विचारले, शारीरिक क्लेशाच्या, तपश्चर्याच्या मार्गावर अजूनही आपला विश्वास आहे काय? बुद्धांनी नाही असे उत्तर दिले. तथागत बुद्ध म्हणाले, जीवन जगण्याची आत्यंतिक 2 टोके आहेत. एक आहे सुख उपभोगाचे व दुसरे टोक आहे स्वशारीरिक क्लेशाचे. एक जण म्हणतो, खा प्या, कारण उद्या आपण मरणार आहोत. दुसरा म्हणतो, सर्व वासनांना, इच्छांना मारून टाका, कारण या गोष्टींमुळे पुनर्जन्म होतो. हे दोन्ही मार्ग मनुष्याला अयोग्य, न शोभणारे असल्यामुळे बुद्धांनी ते नाकारले. तथागत मध्यम मार्ग मानणारे होते. मज्जिमा पतिपदा, मधला मार्ग, जो नुसताच उपभोगाचा मार्ग नाही आणि फक्त स्वशारीरिक क्लेशाचा देखील नाही. तथागत बुद्ध परिव्राजकांना म्हणाले, जोपर्यंत स्वत्व कार्यप्रवृत्त असते आणि त्या स्वला ऐहिक आणि पारलौकिक सुखोपभोगाची अभिलाषा असते, जोपर्यंत सर्व स्वशारीरिक क्लेश व्यर्थच नव्हेत काय? परिव्राजक उत्तरले, आपण सांगत आहात ते योग्य आहे. स्वशारीरिक क्लेशाच्या दुःखदायक मार्गाने जर का आपण तृष्णाग्नी विझू शकत नाही, आपण कामाग्नी शांत करू शकत नाही, जर आपण स्वपासून कसे मुक्त व्हाल? परिव्राजक उत्तरले, आपण सांगत आहात ते योग्य आहे. जेव्हा तुम्ही स्वला जिंकाल तेव्हाच तुम्ही तीव्र कामविषयी तृष्णेपासून मुक्त व्हाल. मग तुम्हाला ऐहिक सुखोपभोगाची लालसा राहणार नाही आणि नैसर्गिक इच्छांच्या तृप्ततेमुळे, समाधानामुळे तुमचे मध्ये अकुशलता, मलिनता, दोष निर्माण होणार नाहीत. शारीरिक आवश्यकतेनुसार, गरजेनुसार तुम्ही खाल्ले पाहिजे आणि प्याले पाहिजे. सर्व प्रकारची इंद्रियजन्य विषय लोलुपता, विषय भोगासक्ती हे दुर्बल, कमजोर करणारे उत्तेजक असतात. कामासक्त आपल्या कामवासनांचा गुलाम बनतो. सर्व प्रकारच्या सुखोपभोगाच्या शोधात भटकणे हे अधःपतन करणारे अश्लील असते. तथापि तुम्हाला
सांगणे आहे की जीवनाच्या स्वाभाविक गरजांचे समाधानकारक पूर्तता करणे हे वाईट नव्हे. शरीराचे आरोग्य राखणे हे आपले कर्तव्य आहे. नाहीतर तुम्ही तुमचे मन सदृढ आणि स्वच्छ स्पष्ट ठेवू शकणार नाही आणि प्रज्ञेचा प्रदीप प्रज्वलित राखू शकणार नाही. हे प्रियवाचक, ही गोष्ट समजून घ्या की दोन आत्यंतिक टोके अशी आहेत की ज्यांच्यापासून मनुष्याने नेहमी दूर राहिले पाहिजे. एक टोक म्हणजे कामवासनेच्या तृष्णतेमुळे ज्या गोष्टींचे आकर्षण होते, ज्याविषयी लोलुपतेत डुंबत राहणे, तृप्ती मिळवण्याचा हा मार्ग हलक्या दर्जाचा, रानटीपणाचा, अयोग्य आणि हानिकारक आहे. दुसरे टोक म्हणजे शारीरिक क्लेश. हा मार्ग हे दुःखदायक, अयोग्य आणि हानिकारक आहे. ही दोन्ही आत्यंतिक टोके ज्यामुळे टाळता येतील अशा मध्यम मार्गाची शिकवण मी देत आहे. त्या पाचही परिव्राजकांनी बुद्धांचे म्हणणे शांतपणे ऐकले. मध्यम मार्गाविषयी काय बोलावे हे न समजल्यामुळे त्यांनी बुद्धांना विचारले, आपणाला आम्ही सोडून गेल्यानंतर आपण काय केले? तेव्हा तथागत कसे गयेला गेले, पिंपळाच्या वृक्षाखाली बसून कसे ध्यान केले, 4 आठवड्यानंतर प्रज्ञाप्राप्तीनंतर नवीन मार्ग कसा शोधून काढला, हे सर्व तथागतांनी वृत्तांत कथन करताना सांगितले. तो मार्ग कोणता हे जाणून घेण्यास हे परिवाचक अधीर झाले व मार्ग स्पष्ट करून सांगण्याविषयी त्यांनी बुद्धांना प्रार्थना केली. तथागत बुद्धांनी त्यांची प्रार्थना स्वीकारली. सुरुवातीलाच बुद्धांनी सांगितले की आपला जो धम्म आहे त्याचा ईश्वर व आत्मा यांच्याशी काही संबंध नाही. मरणोत्तर जीवनाशी कसलाही संबंध नाही. त्याचबरोबर कर्मकांडाशी काही घेणे देणे नाही. मनुष्य आणि माणसाशी या जगातील नाते हा बुद्धांच्या धम्माचा केंद्रबिंदू आहे. आपल्या धम्माचे हे पहिले अधिष्ठान आहे. मानवजात दुःखात, दैन्यात व दारिद्र्यात जगत आहे. हे बुद्धाच्या धम्माचे दुसरे तत्व आहे. हे जग संपूर्ण दुःखाने भरलेले आहे आणि जगातील मनुष्याचे दुःख नष्ट करणे हा एकमेव उद्देश बुद्धाच्या धम्माचा आहे. यापेक्षा दुसरे तिसरे काहीही नाही. दुःखाचे अस्तित्व मान्य करणे आणि ते दुःख नष्ट करण्याचा मार्ग दाखवणे हाच महाकारुणिक तथागत बुद्धांचा धम्माचा पाया आहे. आणि हाच केवळ फक्त धम्माचा पाया आणि धम्माचे समर्थन होऊ शकते. जो धर्म हा प्राथमिक गोष्टींना ओळखत नाही, स्वीकार करीत नाही, तो धर्मच नव्हे. जगातील दुःख आणि दुःखापासून मुक्तीचा उपाय हा धम्माच्या बाबतीत मुख्य प्रश्न आहे की ज्या ब्राह्मणांना समजत नाही ते खरे तर श्रमण व ब्राह्मण नव्हेतच. अशा श्रेष्ठांना जीवनातील धम्माचा खरा अर्थच समजत नाही. यानंतर परिवाचकाने बुद्धांना विचारले, दुःखाचे अस्तित्व स्वीकारणे व दुःख नाहीसे करणे हाच तर आपल्या धम्माचा पाया असेल तर आपला धम्म दुःख कसे नाहीसे करतो ते कृपा करून सांगा. तथागत बुद्धाने सांगितले की या धम्मानुसार जर प्रत्येकाने 1. परिशुद्धतेचा मार्ग अनुसरला, 2. सदाचरणाचा मार्ग स्वीकारला आणि 3. शीलमार्गाचा अवलंब केला तर दुःखाचा निरोध होईल, सर्व दुःख नष्ट होतील. आणि बुद्धांनी पुढे सांगितले की अशा धम्माचा बुद्धाने आविष्कार केला आहे. असा धम्म बुद्धांनी शोधला आहे. 3. बुद्धांचे प्रथम वचन, धम्मचक्र प्रवर्तन, विशुद्धी मार्ग. यानंतर परिवाचकाने बुद्धांना धम्माची व्याख्या कथन करण्याची प्रार्थना केली. तथागत बुद्धांनी त्यांची प्रार्थना आनंदाने स्वीकारली. सर्वप्रथम तथागत बुद्धांनी विशुद्धी मार्गाची शिकवण समजावून सांगितली. ज्यांना चांगला मनुष्य व्हायचे असेल तर जीवनात काही तत्त्वे पाळली पाहिजेत. हा विशुद्धी मार्ग आहे. चांगले जीवन जगण्याची 5 तत्त्वे पंचशील आहेत. 1. कोणाचीही हिंसा न करणे अथवा त्यांना इजा न पोहोचविणे. 2. चोरी न करणे किंवा जे दुसऱ्याच्या मालकीचे आहे ते आपले न समजणे. 3. खोटे न बोलणे. 4. कामवासनेच्या गर्तेत डुंबत न राहणे. 5. शरीराला हानिकारक अशा पेयांच्या उपभोगांमध्ये रममाण होत न राहणे. बुद्धांचे असे सांगणे आहे की या 5 तत्वांना मानणे अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक मनुष्याच्या प्रत्येक कृतीच्या मूल्यमापनाकरिता एखादे परिमापन मानांकन असले पाहिजे, ज्यामुळे प्रत्येकजण आपल्या कुशल अथवा अकुशल कृतीचे मोजमाप करू शकेल. आणि सद्धम्माच्या शिकवणीनुसार हीच 5 तत्वे पंचशीले मनुष्याच्या चांगल्या अथवा वाईट कृतीचे मूल्यमापन करण्याचं मापदंड आहे.
सर्वत्र पतित अधोगतीग्रस्त लोक असतात, परंतु दोन प्रकारचे पतित लोक आहेत. ज्यांच्या समोर जीवनात काही आदर्श आहेत असे पतित, व दुसरे पतित की ज्यांच्यासमोर कोणताच आदर्श नाही. ज्यांच्यासमोर कोणताच आदर्श नाही त्यांना आपण पतित आहोत हेच कळत नाहीत. त्यामुळे ते नेहमीच पतित राहतो. या उलट जीवनात ज्यांच्यासमोर आदर्श आहे ते आपल्या पतितावस्थेतून वर येण्याकरिता प्रयत्न करीत असतात. ते का प्रयत्न करीत असतात? कारण ते पतित जाणत असतात की आपण पतित आहोत. मनुष्याच्या जीवनात शिस्त लावण्याकरिता, वळण लावण्याकरिता त्याच्यासमोर आदर्श असणे व कोणताच आदर्श नसणे यामधील हा फरक आहे. पतित असणे ही अधिक महत्त्वाची गोष्ट नाही, तर जीवनात आदर्श असणे हे अधिक महत्त्वाचे आहे. म्हणून आदर्श आवश्यक आहे. परिवारजक आपण विचाराल की ही तत्त्वे जीवनाचा आदर्श म्हणून स्वीकारण्यास योग्य का? या प्रश्नाचे उत्तर तुम्हालाच सापडेल. जर का तुम्ही स्वतःलाच प्रश्न विचारलात की ही तत्त्वे व्यक्तीच्या हिताकरिता चांगली आहेत काय, किंवा ही तत्त्वे सामाजिक हित साधणारी, सामाजिक विकासाची चालना देणारी आहेत का? जर या प्रश्नांना तुमचे होकारात्मक उत्तर असतील तर बुद्धाच्या विशुद्ध मार्गाची तत्त्वे जीवनाचा खरा आदर्श म्हणून स्वीकारण्यास योग्य आहेत.